वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। की समजा कपाळावरच्या 2-4-5 आठ्या एकमेकांशी बोलू लागल्या तर त्या काय बोलते? कपाळावरची एक आठी दुसऱ्या एका आठीस बदली कटकट आहे काय वेळी फारच दाटी गर्दी झाली. कपाळावरची एक आठी दुसऱ्या एका आठीस बदली कटकट आहे काय वेळी फारच दाटी गर्दी झाली. पूर्वी कसे छान होते भले मोठे कपाळ होते तिकडे तिकडे लपण्यासाठी उभे आडवे गंध होते. पूर्वी कसे छान होते भले मोठे कपाळ होते इकडे तिकडे लपण्यासाठी उभे आडवे गंध होते. लहान सहान गोष्टीसाठी मस्तकाला त्रास नव्हता. लहान सहान गोष्टीसाठी मस्तकाला त्रास नव्हता. नजरेमध्ये जरब होती आठ्यांना विशेष वावच नव्हता. पण चेहरे आता बदलू लागले. चेहरे आता बदलू लागले. डोळ्यांमधले ताण गेले. तिरस्काराने बघता बघता भारी आठ्यांचे जाळे आले. पण साहेब आठ्या पाडून काय होते? आठ्या पाडून काय होते? होणार आहे तेच होत असते. काही कारण नसता मात्र आपले मस्तक जड होते. म्हणून प्रत्येकाच्या कपाळी परत एकदा शीतल चंदन गंध यावं. प्रत्येकाच्या कपाळी परत एकदा शीतल चंदन गंध यावं आणि कपाळावरच्या आठ्याने सुद्धा कुटुंब नियोजन सुरू करावं. कुटुंब नियोजन सुरू करावं. कुटुंब नियोजन सुरू करावं. की घोरणाऱ्या नवऱ्यावरती त्याच्या न घोरणाऱ्या बायकोने घोरण्याबद्दल कविता केली तर ती काय करेल? कवितेचं नाव आहे घन घोर. आमचा प्रेमविवाह असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती आमच्या पत्नीने माझ्यावरती केलेली कविता. आठवती मज दिवस पूर्वीचे. आठवती मज दिवस पूर्वीचे प्रेम जडले तुम्हावरिते. आठवती मज दिवस पूर्वीचे प्रेम जडले तुम्हावरिते. तुमच्या अंगावरती देवा देवा नंदी सायंकाळी भेटायाचे बागेमध्ये बहरायाचे एकांतीमध्ये गुंतायाचे वचनामध्ये गुंगायाचे. सायंकाळी भेटायाचे बागेमध्ये बहरायाचे एकांतीमध्ये गुंतायाचे वचनामध्ये गुंगायाचे. साधे साधे बोलही तुमचे अमृतकाली घोळायाचे. साधे साधे स्पर्शही तुमचे काय सांगू रूप दिजेचे लावायचे. हृदयामध्ये हुरहुर होती. नजरेमध्ये सुरसुर होती. मिशांचीही तेव्हा तुमच्या राजकपूर स्टाईल होती. एकूण सगळे झकास होते. एकूण सगळे झकास होते. जगही तेव्हा सुंदर होते. तुमची स्वप्ने बघण्यासाठी स्वाखर मित्राचा खायचे. मग रुपया नारळ साखरपुडा. रुपया नारळ साखरपुडा पुष्टी हळद सौभाग्य चुडा. तुमच्यासाठी घास जिलबीचा उखाणाने पाठ केला. अगं मोठ्याने म्हण सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे ना. पत्नीने माझ्यावरती घेतलेला उखाण आहे. ब्रह्मांडाचे राज्य नको हो इंद्राचे साम्राज्य नको हो. ब्रह्मांडाचे राज्य नको हो इंद्राचे साम्राज्य नको हो. हे अविनाशवंत सुखी राहोत त्यांच्या जीवा घोर नको हो. उखाणाने घेतला जेव्हा ठाऊक नव्हते मला जीव लगा. उखाणाने घेतला जेव्हा ठाऊक नव्हते मला जीव लगा. चित्र विचित्र आवाज काढून झोपेमध्ये तुम्ही खोरता. तसून जागी होते रात्री घामोघामी होते भित्री. घोरण्याच्या अजब तराह्या जणू भूंकती सहस्र पुत्री. तसून जागी होते रात्री घामोघामी होते भित्री. घोरण्याच्या अजब तराह्या जणू भूंकती सहस्र पुत्री. श्वासोश्वासी रण माजावे झोपेमध्ये सुख भोगावे. श्वासोश्वासी रण माजावे झोपेमध्ये सुख भोगावे. त्या फटीला लाज वाटेल असे भयानक